अधिवेशनासाठी येणाऱ्या 10 ते 12 आमदारांना पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। 10 ते 12 आमदार एक्सप्रेसमध्ये सध्या अडकून पडलेले आहेत। आमदार संजय गायकवाड सध्या पावसामुळे ट्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील सध्या प्रवासामध्ये अडकून पडलेले आहेत। ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना या पावसाचा फटका बसतोय त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना देखील या पावसाचा फटका बसताना दिसतो आहे। शनिवार आणि रविवार नंतर आजपासून सोमवारपासून अधिवेशनाचा पुढचा आठवडा सुरू होतो आहे। त्यासाठी येणाऱ्या आमदारांना एक्सप्रेसमध्येच अडकून पडावं लागेल। उमेश करंजकर याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। उमेश, आमदार देखील आता अडकून पडल्याची माहिती मिळते आहे। काय अपडेट्स आहेत? कोण कोण आमदार अडकून पडलेत आणि या क्षणी काय स्टेटस आहे? अमोलजी, सध्या तरी आपण पाहतोय की राज्यभरामध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोरदार फटका जो आपल्याला पाहायला मिळतोय। कोकण असेल, मुंबई असेल, यासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या इकडे देखील तो पाऊस जो आहे तो जोरदार पडताना दिसतोय। आणि सकाळपासून खास करून जर आपण मुंबईवर लक्ष ठेवलं तर मुंबईवर लोकल जे आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांच्यावर मोठा प्रभाव पडलेला दिसतोय। सकाळपासूनच मुंबईकर स्टेशनवर खोळंबलेले आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्ला स्टेशन असेल किंवा सीएसटी स्टेशन असेल इथे अडकून पडलेले आहेत। असं असताना ह्याचा सगळा फटका जो आहे तो आज अधिवेशन सोमवारपासून जे आज पुन्हा सुट्टीनंतर सुरू होणार होतं त्याचा फटका आमदारांनाही पडलेला दिसतोय। आमदार अनिल पाटील, मंत्री अनिल पाटील असतील किंवा मग आमदार संजय गायकवाड असतील, हे आपल्या गावावरून यायला ज्यावेळेस रेल्वेने सीएसटीच्या दिशेने निघाले होते त्या गाड्या ज्या आहेत त्या देखील लेट झालेल्या आहेत आणि त्याचा फटका या आमदारांना पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे मुंबईच्या दिशेने लांब पल्ल्याच्या गाडीने यायला निघाले होते, ते देखील ट्रेनमध्ये अडकलेले आहेत। तर स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे की ते देखील विदर्भातून येतात। विदर्भातून मुंबईकडे येताना जी ट्रेन निघाली, लांब पल्ल्याची गाडी निघाली होती त्याच्यामध्ये ते सध्या अडकून पडलेले आहेत। त्यामुळे त्यांना देखील अधिवेशनात पोहोचायला उशीर होणार आहे। निश्चितपणे उमेश, मुंबईमध्ये तर पावसाने जोर धरलेलाच आहे, मात्र मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांवर देखील त्याचे परिणाम होताना दिसत आहेत। सध्या मुंबईमध्ये पावसाची काय स्थिती आहे? सध्या मुंबईमध्ये पाऊस जरी कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो पावसाचं पाणी जे आहे ते भरलेलं आहे। खास करून आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मुंबईमध्ये सायन असेल, दादर असेल या परिसरात नेहमीच पावसाचं पाणी भरताना यावेळेस देखील तशाच प्रकारचं पावसाचं पाणी भरलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिका असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांनी जे काही दावे केले होते पावसाच्या आधी की स्वच्छता झालेली आहे आणि नाल्यांमधनं जो पाण्याचा प्रवाह होतो तो व्यवस्थित होईल आणि कोणतेही पाणी भरलं जाणार नाही। मात्र सध्याची जी चित्र आहेत हे दोन्ही प्रशासनाचे दावे जे आहेत ते खोटे पाडताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबईकरांना काही क्षणासाठी थांबवतो आहे।